एक्सक्यूज मी, तुमच्याकडे काय जॉब आहे का? नाही, मी स्वतः जॉबलेस आहे. हाय, मी अनिका महाजन. हाय, बोला काय पाहिजे तुम्हाला? तुम्ही या स्टोर मध्ये काम करता का? हे स्टोर माझं आहे, मी ओनर आहे या स्टोरचा. ओनर? हाय, हाऊ आर यू? आय नो यू आर फाईन. फाईनच असणार ना, मी पण काय विचारते. तुमच्याकडे काही जॉब आहे का? ठीक आहे, तो पण जॉब असेल ना, तो मी करायला तयार आहे. पण हा, माझी सॅलरी 20,000 रुपीजच असणार हा, आणि ते पण ॲडव्हान्स मध्ये घेणार मी. 20,000? अरे वेडी आहेस का तू? एक तर माझ्याकडे काम मागायला आली आहेस आणि पगार पण तूच ठरवतेस, आणि 20,000 तुम्हाला ॲडव्हान्स पाहिजे? इथं काम वगैरे काही नाहीये मॅडम, इथून निघा तुम्ही. निघा? ए, व्हॉट डू यू मीन बाय निघा? तुला माहिती तरी का मी कोण आहे? तुला माहिती आहे का मी कोण आहे? थांब, पोलिसाला फोन करतो. गुंडागर्दी करते का इथे? ए, काय फोन वोन? हा, माझ्याशी असं रूढ बोलणार? माझ्याशी रूढ बोलणार? समजतो काय स्वतःला तू? निघा ना आता, मी बघते. आणि माझ्याशी रूढ नाही बोलायचं. तुला माहिती तरी का मी मारू शकते तुला? अनिका, हाऊ डेअर यू! तू टच कसं काय केलं मला? तुझे घाणेरडे हात मला लावायचे नाही, आधीच सांगते. का टच केलं? अनिका, अगं मला काय हाऊस नाही तुझ्या अंगाला हात लावायची. तू पडत होतीस म्हणून तुला वाचवली. मी सांगितलेलं वाचवायला? पडू द्यायचं होतं ना. तुला काय आहे ग, का मध्ये मध्ये येत असते? आधीच सांगून ठेवते, हे तुझे घाणेरडे हात मला पुन्हा लावायचे नाही. आणि काय ग, लोकांना अंडरस्टँडिंग बिहेवियर दाखवून हिप्नोटाइज करते लोकांना. आधीच सांगून ठेवते, मला नाही हिप्नोटाइज करायचा. माझ्यासोबत हे सगळं चालणार नाहीये तुझं. भाई ग कमळे, तुझं जरा चुकलंच बघ. अगं कशाला हिच्या बरोबर चांगलं वागतीस? पडू दिला असतंस तर काय बिघडलं असतं वय? चांगली शिकायला पाहिजे होती, तो हिला कळलं असतं. माकडी जरा थांब की. अनिका, काय झालंय? तू कशाला रागराग करायलास आणि त्या दुकानदारासंग कशाला भांडत होतीस? कमळे, अगं टाळी कवा एक हातानं वाजते वय, त्याला बी असंच काहीतरी बोलली असणार, म्हणून तरी असं जमिनीवर पडायची वेळ आली. दुसरं काय झालं असणार होय की नाही अनिका? काय झालं बालाला? काय झालं? बालाला दुकानातून हाकलून दिलं. ओले ले 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 ले. काय बोलला तू काकांना? काय बोलला बाला? सांग सांग सांग. ओले बिंगो काचाले मो. मला कॉपी करायचा ट्राय करतेय? मला रेप्लिकेट तर करणार पण नाही, पण जे काय करतेस ना ते तू खूप घाण करतेय. तुला जमत पण नाहीये. ए निंगे, थांब की जरा. अनिका, काय झालंय सांगणार आहेस? का सांगू तुला? काय संबंध आहे तुझा माझ्याशी? का मध्ये मध्ये येत असते ग? स्वतःच्या कामाशी काम नाही ठेवतायत? ए गावछाप, स्वतःचं काम कर. माझ्या मध्ये मध्ये करू नको. माझ्या मॅटर्स मध्ये पडली ना तर बघ. माकडी कमळे, कुठे हिच्या नादाला लागत बसतीस? आणि तुला बी काय करायचं आहे ग? तसं बी लोक हिला हिच्या लायकीनुसारच वागवतात. माकडी. बरं चल, आपल्याला लायब्ररीत जायचं आहे, जाऊया. चल चल. आई, साने ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज सोबत आपण जे काही कॉन्ट्रॅक्ट करणार आहोत त्याचं हे अग्रीमेंट मी तयार केलंय. मी चेक केलंय, पण तू पण एकदा क्रॉस चेक करून घे. थँक्यू. उषाताई, उद्या आपल्याकडे गेस्ट येणार आहेत. मेन्यू काय असेल हे मी राधिकाला सगळं सांगितलंय. सो जे काही सामान हवंय ते आजच मागवून घ्या. उद्या वेळेवर गोंधळ नको, आणि कुकिंग हेल्दी करा. हाय सुहासिनी. हाऊ आर यू? आय एम गुड टू. आणि सतीश? ही इज फाईन. बरं, मी फोन हे सांगण्यासाठी केला की रिधिमा इंडियात आलीये. अरे वा, रिधिमा इंडियात आलीये? कधी? लास्ट वीकच. आता ती आलीच आहे तर तिची आणि ऋषीची समोरासमोरच भेट होते. ओ येस, ऑफकोर्स. त्यांनी प्रत्यक्षात भेटायलाच हवं. एव्हा ना, ऋषीने फोन केला सुद्धा असेल तिला. नाहीशाने दूध प्यायला का बघून याल का एकदा? ऋषीने अजून रिधिमाला कॉल काय साधा मेसेज सुद्धा केला नाहीये. मला वाटतं की तुम्ही कामाच्या घाईत विसरून गेला असाल. नाही सुहासिनी, यू नो हाऊ दिस जनरेशन इज. आणि काय आहे,
ऋषी खूप बिझी असतो ना, कॉलेज सांभाळायचं, बिझनेसमध्ये लक्ष घालायचं, राहून गेलं असेल. बट यू डोंट वरी, मी बोलते त्याच्याशी. आय विल पास ऑन द मेसेज. ओके. ऋषीला मी 2 वेळा सांगितलं की रिधिमाशी फोनवर बोल. त्याने अजून रिधिमाला कॉल केला नाही. ऋषी, 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 ऋषी. काय ग, काय झालंय? ऋषी, अगं का अशी चिडलीस? आई, अगं काय एवढ्या जोर जोरात हाका मारतेस? आलो, काय झालंय? मी तुला 2दा बजावून सांगितलं होतं की रिधिमाला कॉल कर. का केला नाहीस? हा, मी नाही केला कॉल. मी तेच विचारते, का केला नाही? आत्ता मला तिच्या आईचा कॉल आला होता, त्यांनी मला सांगितलं. ऋषी, ट्राय टू अंडरस्टँड. मी त्यांच्याशी एक चांगलं रिलेशनशिप डेव्हलप करण्याचा प्रयत्न करते आणि तू साधा कॉल केला नाहीस. डू यू अंडरस्टँड? आपण त्यांच्याशी नातं जोडण्याचा विचार करतोय. आणि तुला माहितीये का, इतक्या चांगल्या स्टेटसचे वेल एज्युकेटेड लोक मिळत नाही. रिधिमाची फॅमिली एक्झॅक्टली तशी आहे जशी मला हवी. आई, 1 मिनिट. तू करतेस ना रिलेशन्स बिल्ड, मग मला का ओढतेस त्यामध्ये? काय मी ओढतेय तुला? ऋषी, काय बडबड करतोस तू? नयनतारा, तू शांत हो बघू जरा. सतीश, तुम्ही यात पडू नका. मला चांगलंच माहितीये तुम्हाला ऋषीच्या लग्नाची किती काळजी आहे. पण एक आई म्हणून मला त्याच्या लग्नाची काळजी आहे. त्याला करिअरमध्ये जे करायचं होतं ते मी त्याला करू दिलं. पण त्याच्या लग्नाच्या बाबतीत मी कुठलीच रिस्क घेऊ शकत नाही. तसंही एकदा केलेली चूक मला रिपीट करायची नाहीये. अगं राहू दे ना, जे झालं ते झालं. आणि काय वाईट झालंय ग? म्हणजे जे झालंय ते ऍक्सेप्ट करूनच आपण पुढे जायचंय ना. आणि आता मला सांग की आपल्या मुलांच्या आनंदातच आपला आनंद आहे की नाही? आहे ना. तो आनंद टिकून राहावा यासाठी मी हे सगळं करतेय. नथिंग डुईंग. ऋषी, आजच्या आज रिधिमाला कॉल करायचा. ती आता इंडियात आली आहे. जमलं तर आज उद्यामध्ये तिला भेट. नाही, मी नाही भेटणार आहे तिला. मी त्या मनस्थितीतच नाही. मी कॉल सुद्धा करणार नाही. का नाही भेटणारेस? मी तुला हे ऑप्शन देत नाहीये ऋषी. दिस इज अन ऑर्डर. कळलं? मी जे सांगते तुला तेच करावं लागेल. अगं पण का? माझी इच्छा नसताना का बळजबरी करतेस माझ्यावर? का इच्छा नाहीये सांग ना. नाही तर एक काम कर, तू सरळ सरळ सांगून टाक. मला आई वडिलांच्या मनासारखं करायचं नाहीये. मला माझ्या मनासारखंच वागायचंय. बोलून टाक ना, सांगून टाक एकदाच. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.